हॅलो फ्रेंड्स, राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतोय। तर आज बनवतोय आपण पेड्यासारखे मुगाचे लड्डू। तर अगदी पेड्यासारखे हे लड्डू झालेले आहेत आपले। तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, पूर्ण पहा। तेव्हा तुम्हाला छान अशी ही रेसिपी बघून सुद्धा तुम्ही करू शकता, एवढी सोपी रेसिपी आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण काय साहित्य कसं प्रमाण घेतलेलं ते पाहून घेऊया आणि मस्त असे पेड्यासारखे मुगाचे लड्डू बनवून घेऊया। तर चला स्टार्ट करूया रेसिपीला। तर इथे आपण मुगाचे लाडू बनवत आहोत। तर त्यासाठी मी छान असं हे मुगाचं पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता छान भाजलेलं आहे। त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स आहेत। तर ह्याच्यामध्ये बदाम आहे, पंपकिन सीड्स आहेत, कॅरळ सीड्स आहेत, मगज बी सुद्धा आहेत। तर आपण हे छान असं रोस्ट करून घेतलेलं आहे। आता इथे गूळ घेतलेला आहे। तर आपण आता ते भाजल्यानंतर मिक्सरला लावून घेणार। जे आपण हे भाजलेले जे पीठ आहे मुगाचं ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। आणि ह्याच्यामध्येच आपण हे जे पंपकिन सीड्स, कॅरळ सीड्स, मगज बी आणि बदाम हे आहेत ते आपण ह्याच्यामध्येच थोडं थोडं करून घालणार आहोत आणि बारीक वाटण करून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर आपण गूळसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडा थोडा। आपल्याला छान असं बाइंडिंग त्यामुळे येईल आणि छान असं मिश्रण होईल। आता आपण हे बारीक करून घेऊया। तर हे पाहू शकता आपलं कसं मिश्रण झालेलं आहे। आता हे लाडवासाठी आपलं तयार झालेलं आहे। आता हे आपण एका ताटात काढून घेऊया। पाहू शकता गूळ वगैरे आपण सगळं घातलेलं आहे। आता ह्यात फक्त आपण वेलची पावडर, जायफळ पावडर घालून आपण लगेच हे लाडू वळून घेणार आहोत, तूप घालून थोडे। आता हे जे सर्व मिश्रण आहे ते सगळं आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया। हे ड्रायफ्रूट्स राहिलेत आणि हे जेवढं राहिले तेवढं सगळं मिश्रण तयार करूया। तर इथे ऑलरेडी आपलं सगळं मिश्रण झालेलं आहे आणि मी वरती जे आहे हे ते आपला डिंक तळून टाकलेला आहे, तो आपण असाच कुस्करून ह्याच्यामध्ये घालणार आहोत। आणि भरपूर असं तूपसुद्धा मी घातलेलं आहे आणि खसखससुद्धा ह्याच्यामध्ये तेलात तळून घातलेले आहे। आता आपण थोडंसं वेलची पावडर घालून घेऊया। वेलची पावडर 1 चमच घातलेली आहे। आता हे आपण सगळं मिश्रण आता हाताने थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे, कारण गरम असं तूप घातलेलं आहे आणि डिंक टाकलेलं आहे। थोडंसं हे बॅटर थंड होऊन देऊया। तर आपलं बॅटर छान असं थंड झालेलं आहे आणि आता आपण थोडंसं करून लाडू वळायला घेऊया। हे पहा अगदी भरपूर असं तूप घातलेलं आहे आणि पाहू शकता लाडूसुद्धा लगेच वळला जातो आहे। तर आता आपण लाडू अशा पद्धतीने वळून घेऊया। सगळे लाडू असे वळून घेऊया आपण। आता पाहू शकता आपले 20 ते 22 असे लाडू तयार झालेले आहेत। किती सुंदर असे लाडू झालेले आहेत, पाहू शकता। अगदी हेल्दी हे लाडू आपले तयार झालेले आहेत मुगाचे। तर आपण आता एका बाउलमध्ये हे लाडू सर्व करून घेऊया। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी राणी किचन डिशला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा आणि असेच लाडू तुम्ही नक्कीच बनवून खा। तर ही रेसिपी अगदी सोपी आहे पण करायला खूप वेळ जातो। तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा। तर आपण आता हे लाडू आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया। तर इथे आपले पेड्यासारखे हे लड्डू आपले तयार झालेले आहेत। तर इथे एका बाउलमध्ये आपण हे काढूया। तर तुम्हाला हे लाडू आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अगदी पेड्यासारखा आपला इथे लाडू मुगाचा तयार झालेला आहे।
तर कसे वाटले लाडू, तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. कारण आपलं हे चॅनल नवीनच आहे, आपल्या नवीन नवीन रेसिपी आपल्या इथे तयार होतात. तर नक्कीच सपोर्ट करा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता नक्कीच सांगा. तर मुगाचे पेड्यासारखे आपले लड्डू इथे तयार झालेले आहेत. तर मस्त असे पाव किलोचे 20-22 लड्डू आपले इथे असे तयार झालेले आहेत. तर चला भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि राणी किचन डिशचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. थँक्यू सो मच.